नमस्ते मित्रांनो, जय श्री महाकाल, शुभ सकाळ. बघू शकता मित्रांनो, आज आमच्या शिवाजीनगरमध्ये भंडारा आहे. भंडाऱ्याला खिऱ्याचा प्रसाद केला जातो. चारही बाजूला नुकते पंगद बसले, लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळी लोक खीर खाण्यासाठी येतात. बजरंगबलीच्या मंदिराला सुद्धा लाईटिंगची सजावट केली. बघू शकता तुम्ही, या साईडला सुद्धा माणसं भरपूर लोक आलेले आणि कोणाला दुजापणा केला जात नाही आमच्या शिवाजीनगरमध्ये. कारण खिरीचा प्रसाद असतो, ह्यो देवाचा निवत असतो. पाण्याची टाकी पण आणलेली बघू शकताय, हात धुण्यासाठी, पाणी पिण्यासाठी. चारही बाजूला बघितलं तर भरपूर लोक होते. आणि शिवाजीनगरमध्ये जत्रा छोटीशी असते पण खूप खतरनाक करतो बरं का आम्ही. आणि लाईटिंगसुद्धा बघू शकता, बजरंगबलीच्या मंदिराला सजावट केली भावानो. बघू शकताय तुम्ही आमच्या शिवाजीनगरमध्ये कशी जत्रा आहे, तुम्ही बघून घ्या. इकडं बघू शकता वयस्कर माणसंसुद्धा आले ते भावानो खीर खाण्यासाठी. आणि ह्या साईडला बघू शकता मित्रांनो, आमच्या राजकारणात आता खिरीची राखण करण्यासाठी थांबले. फुकेदाचे बघा कसं पटापट खिरं वाटत बसले बघा. आणि भेळचा गाड्यासुद्धा तिथं आला होता, साईल स्पेशल भेळ, किती पण खावा. आणि आपल्या गाड्यासुद्धा आलेल्या, थार, स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर, सगळ्या गाड्या अवेलेबल होत्या. कोणती पण गाडी घेऊन जावं, 20 रुपये. आणि बघा इथं आता अरे भावा हवून फिरत गेला का ती गाड्या सगळं उडून जातील, कुठे आता कौला जाऊन बसतील. आणि जसं जम्पिंग जांबा बघितलं तसं लहानपणीची मला आठवण आली. म्हटलं 20 रुपये देतो, मला घेऊन दे, लहानपणीची आठवण देते. आणि ह्या साईडला बघू शकता आमचा जोडीदार चोकोबार ती घेऊन आला आहे. कोणती पण चोकोबार घ्या, काल घ्या, कुल्फी घ्या, 500 रुपये. ह्या साईडला जम्पिंग जपांगसुद्धा होतं. आणि सगळी माणसं बघा सगळे आपापल्या कामातमध्ये व्यस्त होते. चष्टा मस्करी सगळी चालली. ह्या साईडला दादांची मीटिंग चालली. आणि साईडला बघू शकता बिल्डर आदम शिकोप आहे बघा तिथे. आणि कोल्हापूर भेळसुद्धा आलेल्या 20 रुपये, अनलिमिटेड किती मग खावा 20 रुपये. आणि बायकांची शॉपिंग चालली बघा, मावशी, काकी, ताई, आजी सगळ्यांची शॉपिंग चालली. इथं लहान मुलांची खेळणेसुद्धा आलेली 20 रुपये. पिपणी पण आलेली, पुई इकडे बघा देवाचे फोटो हे इकडे बसला. इकडं बायकांची मीटिंग चालली. आजीबाई गॉगलच्या साईडला बसते, गॉगल एक तरी घाला आजीबाई. आणि गाड्यासुद्धा आलेले 100 रुपये. कोणता पण गाड्या घ्या 100 रुपये. इकडे बघ पट्टासाठी कोणता पण धंदा करायला लागतो, अजून जमत नाही अजिबात, पट्टासाठी करायला लागतं. ह्या साईडला सुद्धा खेळणे दुकान आलेले. आणि तिथं लहान पोरगी त्या आईला सत होतं ते म्हणत होतं लय महाग आहे, नको घ्या. नाही मला घ्यायचंच आहे. आता इकडं सुद्धा बघू शकता हे पोरगं तिथं काहीतरी घेत बसलं आहे. आणि लहान मुलांच करत उगाच मोठा झाला का, लहान होतं ते. आणि जलबीची पडलं तोंडाला पाणी सुटलं का, पैसे नव्हतं, नाही तर त्याला मागितलं पायथान माराल तेव्हा. आणि इकडे बघू शकता मंचुरियन खात बसले ती. मग तू माझ्याकडे बघत बसल्या, टाका मग चा बरं म्हणा पण झालं अर्धा जापा धर की थोडंसं का म्हणून. या साईडला बघू शकता मेव्याची दुकानं, भरपूर मेव्याचे दुकान आलेले. काय पण फारसं नाही का, आरशे रे 2 आरशे, किती मग मेवा खावा, दाबून खावा, सुट्टी देऊ नका. चला आता पुढे जाऊया. ते आपलं फळ दुकान दिसतं ना आपल्याला, जुडूदारचं कडेगावचा मेंबर आहे, त्याचं दुकान आहे. भावा म्हणला पैशाची काळजी करू नको, तू पैसे दे, तुला काय न्यायचं आहे ते नाही भावा, फारसं मेवा काय न्यायचं आहे ते नाही. अय दिदी माझ्या टाकमाटा बघते. चला तर अजिंक्य गणेश मांडे शिवाजीनगर बोर्डाच्या साईडला माणसं ते बसले. ते का बसले सांगू का, तर दहांडीची वाट बघते, दहांडी किती फुटेल वाट बघते. त्या बंगल्याच्या खिडकीला बांधली तसे त्या पिपाच्या त्या वरच्या फांदीला तिथं दोरे बांधले, त्या दोरेला दहांडी लावते ना फोड देत. आता म्हटलं परत आबाच्या दुकानाच्या वरती जाय, वरून आपल्या ड्रोन नाही म्हटलं, ड्रोन नसल्यामुळं म्हटलं मोबाईलने शूटिंग करायला लागणार आहे. तर मोबाईलने शूटिंग करत बसलो. तर बघू शकता चारही बाजूला सगळं माणसं वाढवत बसले ती, कारण की दहांडी कधी फुटल तिची वाढवत बसले ती. आमचं शिवाजीनगर छोटंसंच आहे. आता भावानं शिवाजीनगर खूप आहे, चिपळूण पशी आहे, विटा पशी आहे. तर शिवाजीनगर भावानं मुक्काम पोट शिवाजीनगर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. या शिवाजीनगरमध्ये छोटीशी यात्रा असत्या, पण भावानं खूपच खतरनाक यात्रा केली जाते. बघू शकता फुकेदादा आमचं त्या पिपाच्या त्या वरती बसले बघा. आणि इकडे बंगल्यावरती 2 माणसं बसते ती. आणि जसं दहाड फोडा जाईल तसं दोरी वाढणार, जसं थर वाढेल तसं वर खेचणार. म्हणजे ते दहाड चालतं तर बघा कीपॅडच्या मोबाईलमध्ये PUBG गेम खेळत बसलाय. इकडे बघू शकता हे पुरेसुद्धा व्हिडिओ कॉल करत बसले त्या. आणि बघू शकता माणसं आता तिकडून दिंडी आली गणेश महाराज व्यापूरचे, ते सुद्धा भावानो ह्या आपल्या जत्रेत भावानो आपले गणेश महाराज व्यापारीचे ते सुद्धा ह्या जागेमध्ये उपस्थित राहिलेत. आणि आपले डिओ बघू शकता, डिओ होंडा स्कूटी 150वर देते बरं का, हा टॉपचा विषय. आणि बघू शकता बाकड्यावरती सुद्धा सगळी माणसं बसले ते भावानो, बघू शकताय तुम्ही. इकडे तिकडे माणसं ते दहांडीची वाट बघत बसलेत. लहान मुलांची किती मस्कर चालली आहे. खरं लागा लहानपणी आठवलं म्हणजे लय आठवण येते. लहानपणीचं बालपणच वेगळं, उगाच मोठा झालं लागा. आणि फुकेदाजी बघा कसं बसले त्या झाडावरती. दाजी त्या मागल्या मेंबरला पकडा, नाही तर ते तुम्हाला पण घेऊन जाईल खालती. लय हुशार आहे बरं का फुकेदाजी. आणि वरती आबांच्या दुकानावरती व्हिडिओ करत बसलेलो. तर असं वाटलं याला ड्रोन पाहिजे होतं. आपल्यापाशी ड्रोन असतं तर आपल्या गावातली सगळी मांडवी म्हणा, परत ना रासगर गल्ली, परत सरसवाडी, जशीवाडा, गोसावाडा सगळा समाय दावला असता. पण आता आपल्यापाशी होता आयफोन. आता आयफोन घेऊन काय वरनं काय पॅराशूट
त्या पॅराफिट ओढून जातं का आणि सगळीकडं व्हिडिओ करता. आपण म्हटलं जाऊन ते आता मोबाईलमध्ये व्हिडिओ करूया. बघू शकताय आता ह्यो दादा वरती दांड फोडाय चढलाय बघा. आता काय करते आता बघा माणसं उचलते उचलला त्याला. आता दांड कशी फोडतोय बघूया. त्याच्यात तर हातात काय नाही बघूया. मला वाटतंय नारायण फोडल. बघूया कशानं फोडतोय. अबबो लगा ह्यो तर डोक्यानं दांड फोडलो की रे लगा. खतरनाक माणूस आहे ह्यो. ह्याच्या डोक्यात का लोखंड आहे का काय. आणि ह्यो दादा दांड फोडले ना. त्या दादा घर आपल्या बाळूबाचं दुकान आहे ना बजरंगबलीच्या साईडला. त्या बाळूबाच्या दुकान साईडला त्याचं घर आहे बघा. खतरनाक माणूस आहे बघा. बघू शकता हे राव कसं डोक्यानं दांड फोडली. डोक्याला लागलं तर नसलं ना त्याला. नाही खतरनाक विषय आहे तो. त्याला लागत नसते बघा. आता इकडे बघू शकता फुकीदाजी आता दोरी ओढतंय. दोरी कशासाठी ओढतंय माहिती आहे का. कारण की दादा फुकीदाजी ते पैसे घेणार आणि फळं खाली टाकणार. खाली टाकणार म्हणा तुम्ही फळं खावा मी पैसे घेतो. आता त्याच्या मागं पण चिलीपिली चढले बघा. कोण मेंबर आहे ती काय कळण झाले. वळखीच वाटते बरं का. ती हुशार आहे बघा. कोला लगीन मागं फुकीदाजीच्या मागं गेले बरं का. किती स्पीडनं वर चढत गेले बघू शकता. आता ती खालच्या माणसानं त्या पोराला उचललेला. त्या पोराच्या खाली हातात पैशाशिवाय काय पैसे लागणार नाही. पण फुलं मात्र ते घेऊन गेला खाली. बघू शकताय अजिंक्य गणेश मंडळ आणि गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे भावानो. कधी गणपती बाप्पा येतील असं झालंय. हे बघू शकता जानाई बँजोचे कलाकार आहेत बघूया. आणि ते जे पेपरनं वाजवते ते जाना बँजोचे मालक आहेत. इकडे बघू शकताय आता गर्दी चला तुम्हाला झूम करून जातो. हे आमच्या सगळे शिवाजीनगरमधली घर आहे ती. आणि ते बजरंगबलीचं मंदिर दिसतंय बघा पुढे. रोज पारायण असायचं हो 7-8 दिवस. आता आजपासून अजिबात करमत नाही. आज आपण इथं कमेंट नक्कीच सांगा. काय करा शेअर करा.